सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये एका तरुणावर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका भीषण होता की हल्लेखोरांनी मारलेला कोयता या तरुणाच्या डोक्यातच अडकून राहिला. मात्र याही परिस्थितीत खचून न जाता तो तरुण आपल्या डोक्यात तसाच कोयता घेऊन फोनवर बोलत सायन रुग्णालयात चालत पोहोचला. हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्याही काळजाचा ठोका चुकला. ही घटना विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात घडली आहे. इस्मा नावाच्या तरुणावर काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला. हल्लेखोर इतके क्रूर होते की त्यांनी थेट डोक्यातच कोयता खुपसला. मात्र आश्चर्य म्हणजे डोक्यात खोलवर शस्त्र घुसलेले असतानाही इस्मा पूर्णपणे शुद्धीत होता. तो तशाच अवस्थेत सायन रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय गाठण्यासाठी निघाला. प्रवासादरम्यान तो चक्क आपल्या मोबाईलवर बोलत होता, जणू काही घडलेच नाही. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.